आज भारताचा 75वा प्रजासत्ताक दिन। राज्यासह देशभरात विविध ठिकाणी ध्वजारोहणाचा कार्यक्रम। चित्ररथातून दिल्लीत झळकणार शिवराज्याभिषेक सोहळा। लोकशाही मराठी वृत्तवाहिनीचा 4था वर्धापन दिन। दमदार जोरदार बातमीदारीची वर्ष 4। जरांगे पाटील एपीएमसी मार्केटमध्ये दाखल। सरकारचं शिष्टमंडळ जरांगेंची घेणार भेट। चर्चेतून समाधान झालं नाही तर जरांगे पाटील मुंबईकडे निघणारच। प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील 4 पोलीस अधिकाऱ्यांना विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पदक जाहीर। 18 पोलीस जवानांना शौर्य पदके तर 40 पोलीस जवानांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदकं जाहीर। मराठा आरक्षण देणारच। काल आणि आजही तीच भूमिका। एकनाथ शिंदेंची आरक्षणावर प्रतिक्रिया। इतर समाजाला धक्का न लावता आरक्षण देणार, मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण। ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, सरकारचं ओबीसी समाजाला आश्वासन। सरकारनं शब्द पाळला नाही तर आंदोलन करू, बबनराव तायवाडेंचा इशारा। बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा नाट्यमय घडामोडी। नितीश कुमार पुन्हा एकदा भाजपाच्या वाटेवर। लोकशाहीला खात्रीलायक सूत्रांची माहिती। 30 तारखेच्या बैठकीत प्रकाश आंबेडकर सामील होणार। बैठकीत जागा वाटपाबाबत चर्चा होणार। मवियाच्या बैठकीनंतर राऊतांचं स्पष्टीकरण। जागा वाटपाबाबत सर्वात मोठी बातमी। 48 पैकी सर्वात जास्त जागा ठाकरे गटाला। लोकशाही मराठीला खात्रीलायक सूत्रांची माहिती। अकोल्याच्या जागा वंचितला, अकोल्याची जागा देण्याची ऑफर। मुंबईतील 6 पैकी 4 जागा ठाकरे गट लढवण्याची शक्यता तर लोकसभेच्या इतर 4 जागांपैकी रायगड, कोल्हापूर, भंडारा जागांवर अदलाबदल होण्याची शक्यता। अजित पवारांनी महाराष्ट्राचं मुख्यमंत्री व्हावं। सहकार मंत्री दिलीप वळसे पाटलांची मागणी। अजित पवार मुख्यमंत्री झाल्यास सामान्य जनतेलाही कामातील वेग जाणवेल, वळसे पाटलांचा विश्वास। भाजपचं एकला चळवळीचं धोरण आधीपासूनच ठरलेलं होतं। युती तोडण्याबाबत एकनाथ खडसेंचा गौप्यस्फोट। स्वबळावर निवडणुका लढवण्याचा विश्वास आला तेव्हाच युती तोडण्याचा विषय सुरू झाला, खडसेंचं स्पष्टीकरण। राष्ट्रवादीची पुढील सुनावणी 29 जानेवारीला घेतली जाणार। अनिल पाटलांची साक्ष। आज घेण्यात आली होती सुनील तटकरे यांची 25 जानेवारीला घेण्यात आली होती साक्ष। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।